हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. तर तुम्ही हा आजचा जो ब्लॉग बघताय ना, तर तो मी अचानक भयानक चालू केला होता ब्लॉग. तर त्याची स्टार्टिंग मी चालूच केली नव्हती, म्हणजे मी वेलकम असं तसं काहीच नव्हते बोलले. तर ते शूट मी परत करते. तर गाईज ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि मी माझ्या बहिणीला भेटले होते, परत मम्मीला गुलाबजाम दिले होते बनवून. तर हा सगळा ब्लॉग आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि आमचा खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय. सो त्याच्या मागचे पण खूप काय कारण आहेत, पण ती तुम्हाला सांगाल आम्ही हळूहळू. पण ह्या व्लॉगमध्ये पण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्लॉग एंडपर्यंत बघा गाईज. मी आता बनवते गुलाबजाम. इथं मी साखरेचं पाणी म्हणजे पाक करायला ठेवलं आहे. आता तोपर्यंत पीठ मळून मी छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घेते. गुलाबजाम रेडी आहे. आता मी ह्या डब्यात टाकते, कारण की हे डब्यात मी मम्मीला देणार आहे. माझ्या बहीण येणार आहे ना, तिच्याकडे पाठवून देते आता गुलाबजाम. मम्मीला आणि माझ्या बहिणींना भरते हा डब्बा. एका हाताने मला भरता येत नाहीये. आता मी आवरलं म्हणजे फक्त स्टॉल बांधलाय. नो मेकअप, काय नाही अशीच चालली आहे मी. कारण की मंडईत येणार आहे माझी बहीण, तर तिला तिथंच भेटणार. तिथेच तिला गुलाबजाम देणार. आणि 2 ड्रेस आहेत, ते पण तिला द्यायचे होते. तिचेच आहेत ते, जे माझ्याकडे होते ते तिला द्यायचे होते. तर चला निघूया. खूप जास्त गरमी आहे आणि मी हे परत बांधले तोंडाला. आणि आता मी प्रतीकला फोन केला होता. मला म्हटलं की गुलाबजाम बनवले ते, तर मी सगळे मम्मीला देते. ते मला काय म्हणतोय, अगं 2-3 तरी ठेव मला खायला. त्याला म्हटलं ठीक आहे, तुला 5 ठेवते, बाकीचे सगळे देऊन टाकते मम्मीला. कारण की कसं आहे ना, म्हणजे आता मम्मी माझी दुकानावर असते, बहीण पण मम्मीसोबतच असते बारकी. तर त्यांना नाही का असं टाईम नाही भेटत काय बनवायला वगैरे. तर म्हणून मी मम्मीला गुलाबजाम भेटवले. आणि खूप दिवसापासून मला मम्मीला द्यायचे होते गुलाबजाम. तर म्हणले चला आज बहीण पण येते आणि आपण जाऊया तिच्याकडे, देऊया पाठवून. म्हणजे मम्मीलाच नाही, बहिणींना पण सगळ्यांना दिलेलं आहे. तर चला लॉक लावून निघूया. हा पूर्ण डबा भरून घेऊन चालले गुलाबजाम. आणि घरी फक्त मी एवढंच ठेवले ते, कारण की मी इकडं कधी पण बनवू शकते, बरोबर ना. पण तिकडं माझ्या हाताचे गुलाबजाम त्यांना कधीतरीच भेटतात, पण इकडे मी सारखी करत असते. त्याच्यामुळे प्रतीक म्हणला ठीक आहे देऊन टाक सगळे, पण मला 2-3 खायला ठेव बाई. मी म्हणला ठीक आहे. आम्ही इथं खायला थांबलो आणि एवढा मोठा पाऊस आला ना की आता आम्हाला हलता येत नाहीये. पाय माझे कपडे बघा खाणार आता. पाऊस बघा, असं वाटतं मी आज उभं झाले. येताना ऊन होता, जाताना पाऊस. आता आम्ही चाललोय घरी. पूर्ण भिजलोय. हा स्टॉल म्हणजे टॉप नाही भिजलाय, फक्त पॅन्ट सगळी माझी भिजली आहे. तिची पण सेम कंडिशन आहे दोघांची पण. आणि आता जातो आम्ही घरी. मी जाणार रिक्षाने, ही जाणार आहे गाडीवरती. माझे तर जास्त हाल झाले ते. तर गाईज मी घरी आले. प्रतीक झोपलाय कडी लावून, दरवाजा लावून. आणि आता मी त्याला कॅडबरी घेऊन आले. पाहिजे तर त्याला आपण उठू. नाही कडी लावून काय करत होता सांग, काय करत होता? कोण आहे फोनवरती? कोण आहे? काय इतकं उशीर का केला याला? पाऊस येत होता आणि आता बघा ऊन पडलंय. हे बघा पॅन्ट सगळी भिजली माझी खालून. अरे लय पाऊस होता. तुला ब्लॉग मध्ये कळलं, तू व्हिडिओ मध्ये बघ तुला कळलं. धर, माझ्या भावाने तुझ्यासाठी काहीतरी दिलंय. कोण तुझा भाऊ? लाडका भाऊ. लाडक्या बहिणीचे पैसे आले ना 150 रुपये, तर तुला कॅडबरी घेऊन आले. भावा धन्यवाद भावा. तुला आता मी काहीतरी शॉपिंग करतो 25 रुपयाला. तर नाही एक पण माझे ना जेवढे पण मला आतापर्यंत 150 रुपये आलेत, मला भेटले नाहीयेत. सगळे गेले असेच. फ्रीज मध्येच होती बाबा. कुठल्या फ्रीज मध्ये? अरे माझी लिपस्टिक घेऊन काय करत? कुठल्या फ्रीज मध्ये होती? आता मी त्या दुकानातून आणली, त्या फ्रीज मध्येच होती ना.
नाही ते नाही का रोडवरचे ठीक आहे. मी गुलाबजाम तुझ्या 5-10 मिनिटं बसून व्हिडिओ करायला गेले. किरकिरी घरी आले त्यापेक्षा बाहेर मस्तपैकी माझ्या बहिणीसोबत शॉपिंग केली, ते मला एवढं बरं वाटलं. हे जी बघा किरकिरी माझं बघा. जाय ठेव फ्रीज मध्ये. हा मीच ठेवू का? जा ना तू, ठेव ना जरा. ठेव लवकर जा. अर्धी तर खाऊन टाकली, अर्धी फ्रीज मध्ये ठेव म्हणते. वा 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 वा. खाली आहे तिथे, खाली बसले स्वतः. देवा. तर गाईज मी आले त्याच्यानंतर मग थोडा टाइमपास केला, मग थोडा परत व्हिडिओ केला एक, आणि माझे कपडे ओले होते तर मी कपडे आता चेंज केले ते परत, आणि आता खाली जातो. चहा वगैरे पिऊन झाले का तर प्रतीकला परत जायचंय मार्केटिंगला, म्हणजे कस्टमरला द्यायला जायचंय माल. तर चला आपण जाऊया खाली, आणि मला आता भांडी घासायचे परत. आता चहाचे पण भांडी पडतील, खूप मोठा राडा पडेल. तो सगळं आवरून किचन क्लीन करून स्वयंपाकाला लागायचंय. किती पावडर लावली बापरे. काय दिसायला लागलीस. जा रे का तुम. यस चलो जल्दी आओ. क्या बनाओ खाने के लिए? वरण भात. आते समय दही लेके आएंगे क्या? कशाला दही? मुझे खट्टा वाला चाहिए, और अपना वाला खत्म हो गया हमारा. कशाला चाहिए? आता नाही, उद्या भेटलं खट्टा वाला. नहीं अब भी चाहिए. नहीं 10 रुपए का लेके आओ प्लीज. पैसे नाही, पाणी काय नाही मागायचं. घेऊन ये जा. तू गेला आणि काहीच नाही. आता गेला असा बनतो आमचा ब्लॉग. मॅडम मग शिवावर मोबाईल विसरून आलेत. मला पाहिजे ब्लॉग घे, आता ब्लॉग चालू करायला घेतलाय करायचा. मोबाईल विसरले, मला कंटाळा आलाय, माझे पाय दुखतात. कसं बनणार ब्लॉग? पाय बनवते जेवायला चवळी, माझी फेवरेट. चवळी नाहीये, मूग. हा हिरवे मूग. तरी पण माझी हिरवी भाजी बनवते बाई. हो हिरवं मूग नाही मला एवढं आवडत. तर थोडं दुसरं मूग आवडते. दुसरे मूग कोणते? काळ्या पण हिरवं पण नाही म्हणत, हिरवं काढून नाही म्हणत. तर चला आता या कटिंगला जाऊन तुम्ही कटिंग करून तर मस्तपैकी. लास्ट टाइम कटिंग केली आणि त्या कटिंग वाल्याने काय केलं ते सांग. केस नाही कापली. सांग. इथलं पूर्ण टकलं करून टाकलं होतं, या साईडचं पूर्ण चपट, आणि हिथंच नुसतं फुगा हिथंच. आता प्लीज इथले केस कापू नको, इथे जरा उगून दे केस. पाणी काय लागतं त्याला? घालते ना पाणी. थांब आता घालू का? आणि कटिंगला जाणार आहे, आल्यावरती कपडे बदलायचे आणि गरम पाणी ठेवते, आंघोळ करायची, त्यात मग खाली झोपायचं. हा सकाळी आंघोळीच्या आधी जाऊ. ठीक आहे 7 वाजता उठून. आता नको जाऊ प्लीज प्लीज. कटिंगला जातो आणि आल्यावरती आंघोळ करायचं, आणि त्याचे त्या अंगावरचे केस मला टोचत असतात बघा. सगळ्या त्या बेडवरती केस करून टाकतो. चला आता जायचं कटिंगला. हो वेगळं वाटलं. कंटेनर मध्ये दिल का? कशाला एवढे स्वस्त मध्ये नाही देत. तर गाईज मी आलोय आहे दाढी कटिंग करून. पायलच्या स्वयंपाक आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. पायलने दुपारी गुलाबजाम बनवले होते. हे बघा गुलाबजाम, आणि हे पायला खायची होती मोमोज. ते मोमोज चाला सगळा चित्रा त्या मोमोजचा. म्हणून तर पायला नको घेऊ, आपण जाऊ बाहेर तिकडे जेवायला. तसेच असतात ते मोमोज. तिने इथनं घेतले आपल्या छोट्याशा टपरीवरून. सांग मला खाऊशी. मी आत्ताच जेवण वरती आले. जेवली आत्ता, पोट भरून जेवली. पोट भरून नाही जेवले आज मी, भाकर नाही खाल्ली, थोडासाच भात खाल्ला, कारण मला मोमोज खायचे होते म्हणून. सगळा लाड चाललाय लाडक्या बहिणीचा. असं काही नाहीये. लाडकी बहिणीचे पैसे माझ्या लाडक्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारते. अयो कोण तुझा लाडका नवरा? तू लाडका नवरा माझा. लाडका? अयो बापरे. तूच लाडका नवरा आहे माझा. मला एकच नवरा आहे बाबा, मला काही 10 नवरे नाहीत. तर गाईज खूप दिवसानंतर व्लॉग आलेला आहे. कंटिन्यू व्लॉग घ्यायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही नेहमी असंच म्हणतो, पण आम्ही कंटिन्यू व्लॉग करत नाही. हे दाखव पहिलं. दाखवून गुलाबजाम. माझ्या मोबाईलच मध्ये गुलाबजाम दाखव पहिलं बॅक कॅमेराने कसे झालेत ते. हे बघा एकदम मोठे मोठे आणि छान मस्त स्मूथ झाले, एकदम सॉफ्ट स्मूथ झाले, सॉफ्ट नाही. आणि साक्षीला त्यांना सगळ्यांना आवडले. मी त्यांना फोन करून विचारला सांगा कसं झाले म्हणून, त्यांनी सांगितलं मला फोन करून. तर तुम्हाला मी म्हणत होतो की इथे लॉग गेम्स वगैरे आणू, सगळं आणू, पण गाईज खूप लॉंग स्टोरी, खूप कंटाळा येतो. आमचे अर्धे व्लॉग बनतात, अर्धे दिवसाचे व्लॉग बनतात. 5-6 नंतर आमचे व्लॉग बनायचंच बंद होतं. पायल तिच्या कामात लागती, मी माझ्या कामात लागतो, तिथून पुढे व्लॉग बंद. टाकायचं काय मग?
असा विषय. आणि असा आहे प्रतीकचा विषय की तो 2 टाइम मार्केटिंगला जातो आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकदा खाली गेलो 5 वाजता खाली जातो चहा वगैरे पितो. मग तेव्हा मी एकदम अशी नाही का एकदम गुंगा असते किचन मध्ये नाही का आता हा चहा करायचा आहे सवय चहा मोडली नाही का हा सवय मोडली आणि चहा करायचा तो उतून गेला पाहिजे तिथंच थांबायचं त्याला फुकायचं असं तसं मग चहा घेतला की चहा प्यायचा मग त्याच्यानंतर मग भांडे वगैरे नाही का ते रुटीन दाखवतो उद्या मला सगळं सांग चालूच बसू होतं. फक्त आता सवय मोडली विसर आम्ही भरपूर व्लॉग बनवल्यात अर्ध्यापर्यंतच म्हणलेत स्टॉप एडिट करताना काय आहे 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा नाही टाकायचं. मग तर कधी काहीच कधी मी तर मी प्रतीकला म्हणते की काय आपण ब्लॉगच नाही घेतला अर्ध्यातून विसरतो ना म्हणतो काय 2-3 मिनिटाचा ब्लॉग झाला जाऊन दे नको करायला आमचं खाऊन पिऊन होतं लक्ष देतं अरे ब्लॉग काढायचं होता असं झालंय आमचं. आम्ही विसरलो 1 वर्षात 1 महिन्यात की आम्ही ब्लॉगिंग पण करतोय म्हणून विसरलो होतं खरंच. तर चला आता प्रयत्न करू कारण इंस्टाग्रामला पण 2 दिवस व्हिडिओ नाही केला पाहिजे. तिने मला व्हिडिओ बनव रोज रोज ऍक्टिव्ह हो जरा. बोलतात पण काय की मी प्रेग्नेंट आहे का म्हणजे माझं तर पोट फक्त खाऊन खाऊन वाढायला लागलंय. हे असलं बघितलं आता जेवली गुलाबजाम खायचं आहे परत मोमोज खायचे आहेत काय बोलायचं पहिले मोमोज खायचे मग झोपताना रात्री गुलाबजाम खायचे. तर चला आता हा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की खूप दिवसानंतर आमच्याशी बघितलं आम्हाला बघितलं कसं वाटलं स्पेशली मला पाहिलं तर तुम्ही बघत असताल रील्सच्या माध्यमातून शॉर्ट्सच्या माध्यमातून तर मला बघितले कसं वाटतंय खरं सांगा. तर मला तुम्हाला चेहरा काळ वाटत असेल मी फेस सगळं करायचं बंद केलंय मी सगळं मला जमतच नव्हतं आणि प्रॉब्लेम बघायचा बघा किती पिंपल आले अख्खा चेहरा माझा पिंपलने भरला होता फेसवॉशमुळं. ते फेसवॉश मला सूट नाही झाला अजिबात तरी मी यूज करतोय. नंतर मग कंटाळा येतं मग ते सगळं पिंपलवर यायला आलं ना मी बंद केलं यूज करायचं बऱ्यापैकी. आता सकाळ संध्याकाळ रात्री फेसवॉश यूज करतो तांबूळ करून झोपायचं. तर गाईज बाय बाय. पाणी गरम करायला ठेवते सगळे केस आहेत तोंडावरती सगळे एकदम बारीक बारीक. तुला फोटो काढून पाठवते बघा पिंपल अख्खा पिंपल फेसवॉश मला तो सूटच नाही आला त्यामुळे बंद केलं. माझा चेहरा परत खराब झाला सगळी केअरलेस. पण एवढं आहे की मला पिंपल येत नाही. चला बाय बाय गाईज.